करून फरार आरोपी जेरबंद। शेवगाव पोलिसांची थरारक कारवाई। शेवगाव शहरात सालवडगाव येथील तरुणाच्या खुनाच्या प्रकरणाचा उलगडा करत शेवगाव पोलिसांनी अवघ्या 5 दिवसांत मुख्य आरोपीसह एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले। या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे। दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी संदीप दिनकर लांडे वय वर्ष 32 राहणार सालवडगाव हे शेतात काम करत असताना त्यांच्या मित्रांनी त्यांना शेवगाव येथे बोलावून आणले। ढाकणे वस्ती डायमंड शाळेजवळ आल्यानंतर आरोपींमध्ये वाद झाला। वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून आरोपी रामा चंद्रकांत गाडे व त्याच्या साथीदाराने लाकडी काठी, बेल्ट व दगडाने मारहाण करून संदीप लांडे यांचा खून केला। या प्रकरणी मैताचे वडील दिनकर भानुदास लांडे वय वर्ष 55 यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 268/2026 दाखल करण्यात आला। घटनेनंतर आरोपी फरार झाले होते। पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली 3 विशेष पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला। दरम्यान दिनांक 16 एप्रिल रोजी पहाटे आखेगाव रोड परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ आरोपींची हालचाल संशयास्पद आढळून आली। पोलिसांनी तत्काळ सापळा रचत पाठलाग केला व दोघांनाही शिताफीने ताब्यात घेतले। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप, पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे, पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ, भगवान सानप, एकनाथ गरकळ, राहुल खेडकर, राहुल आठरे, प्रशांत आंधळे, वसंत वैद्य, ईश्वर बेरड, राजू बडे, सचिन पिरगळ तसेच होमगार्ड अमोल बोरुडे, नवनाथ मरकड, पांडुरंग दहीफळे, महेश नलवडे यांच्यासह नगर दक्षिण सायबर सेलचे कर्मचारी सहभागी झाले होते। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप करीत आहेत।